मित्रांनो, तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। तर या जिल्ह्याच्या याद्या ज्या आहेत ते पात्र अपात्रतेच्या याद्या काल प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर कोणत्या जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याबद्दलची माहिती सांगतो। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, काल जे काही नांदेड जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली होती आपले सरकार सेवा केंद्रासाठी, याची पात्र आणि अपात्रतेची जी काही यादी आहे ती संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर यासाठी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत यासाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि त्यानंतर आता याची पात्र आणि अपात्रतेची यादी जी आहे ते पब्लिश करण्यात आलेली आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सुद्धा जर नांदेड जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे पाहून घ्यायचं आहे। तुमचं जर पात्र लिस्टमध्ये नाव असेल तरी सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे आणि जर अपात्रमध्ये असेल तरी पाहायचं आहे। तर अपात्र कशामुळे आहे ते तुम्हाला कारण सुद्धा दिलेलं असेल। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हाला आता इथे 25 मार्च पर्यंत जे आहे ते आक्षेप घ्यायचा आहे। कोणाला जर काही आक्षेप घ्यायचा असेल तर आताच तुम्हाला घ्यायचा आहे, अन्यथा तुम्हाला पुढे तुमचा आक्षेपाचा विचार केला जाणार नाही। कसा घ्यायचा, तर आक्षेप कसा घ्यायचा ते सांगतो। त्यासाठी त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे आक्षेपसाठी। तर ते फॉर्मॅट तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा त्या नांदेडच्या वेबसाईटवरती तुम्हाला डायरेक्ट तिथून डाउनलोड करता येणार आहे। तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे, काय तुमचं म्हणणं आहे ते सविस्तर टाकायचं आहे आणि जी काही ईमेल आय डी त्यांनी दिलेली आहे तर याला setu.nanded.gov.in अशा पद्धतीची जी काही ईमेल आय डी आहे, या ईमेल आय डीवरती जो काही तुमचा फॉर्मॅट असेल ते तुम्हाला इथे पाठवायचा आहे। आता तुम्हाला जर एखाद्याचं नाव यादीमध्ये आलं असेल पात्रतेच्या लिस्टमध्ये, परंतु त्याच्याकडे काही अटी शर्तीमध्ये तो बसत नसेल, तर अशा संदर्भात तुम्हाला अशा व्यक्तीच्या किंवा अशा उमेदवाराच्या संदर्भात काही आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही आताच घेऊ शकता। त्यानंतर ज्या उमेदवाराची नावं या लिस्टमध्ये पात्रतेच्या लिस्टमध्ये आहेत त्यांचे आता इंटरव्ह्यू होणार आहेत आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर डायरेक्ट अंतिम यादी पब्लिश होणार आहे। त्यामुळे तुम्हाला आत्ताच काही आक्षेप घ्यायचा असेल तर 25 तारखेच्या आतमध्ये जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आक्षेप सादर करायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, नांदेड आपले सरकार सेवा केंद्रासाठी संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट होती। जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील ज्यांनी यासाठी अर्ज केला असेल त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।